नमस्कार विद्यार्थी मित्र हो. श्री सरस्वती विद्यालय व ज्युनियर कॉलेज कालकुंद्री येथे मी तुम्हा सर्वांचे पहिल्यांदा सहर्ष स्वागत करतो. मी रवींद्र पाटील आपल्याला भौतिकशास्त्र म्हणजेच फिजिक्स या विषयाचे मार्गदर्शन आपल्या ज्युनियर कॉलेजमध्ये करणार आहे. सध्याचा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या परवानगी नसल्यामुळे आपण ऑफलाईन लेक्चर किंवा कॉलेज सुरू करू शकत नाही, पण आपला अभ्यासही थांबवू शकत नाही. म्हणून ऑनलाईन लेक्चरच्या पद्धतीने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. भौतिकशास्त्र या विषयाचे सर्व अभ्यासक्रमचे व्हिडिओ मी या यूट्यूब चॅनलवर टाकत राहणार आहे आणि ते तुम्ही अभ्यासाचे आहेत. सर्वप्रथम तुम्ही इयत्ता 10वीच्या वर्गामध्ये अतिशय सुंदर असं यश प्राप्त केला, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं अगोदर अभिनंदन करतोय. आणि 11वी विज्ञानसाठी श्री सरस्वती विद्यालय व ज्युनियर कॉलेज कालकुंद्रीमध्ये प्रवेश घेतल्याबद्दल तुम्हा सर्वांचं स्वागतही करतो. आपण आज या व्हिडिओमध्ये या लेक्चरमध्ये काही पार्ट कव्हर करणार आहोत. ते पहिल्यांदा बघूया. तर आज आपल्याला पहिल्यांदा बघायचं काय, व्हॉट इज अ सायन्स. सायन्स म्हणजे काय, सायन्सची डेफिनेशन आपण बघणार आहोत. सायन्स म्हणजे नक्की काय आपण समजून घेणार आहोत. त्याच्यानंतर ब्रांचेस ऑफ सायन्स म्हणजे सायन्समध्ये आणखी कोणकोणत्या ब्रांचेस आहेत, तिथं आपण काय करू शकतोय, तो अभ्यास करू शकतोय, हे इथं बघणार आहोत. त्याच्यानंतर व्हॉट इज फिजिक्स. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, मी तुम्हाला फिजिक्स या विषयाचं मार्गदर्शन करणार आहे. तर पहिल्यांदा आपल्याला फिजिक्स शिकण्यापूर्वी फिजिक्स म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फिजिक्स, फिजिक्सचे गुणधर्म आपल्याला समजून घ्यावे लागतील. ते गुणधर्म आपण इथं स्टडी करणार. त्याच्यानंतर आहे ब्रांचेस ऑफ फिजिक्स, त्याचप्रमाणे फिजिक्सच्या काही ब्रांचेस आपण स्टडी करणार आहोत. आपल्याला फिजिक्समधून कुठं स्कोप आहे, कुठल्या फील्डमध्ये जाता येईल, हा सुद्धा इथं विचार करणार आहोत. त्याच्यानंतर नीड ऑफ फिजिक्स. नीड ऑफ फिजिक्स म्हणजे फिजिक्स विषय हा समजून घेण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची गरज लागते, ह्या सर्व इथं आपण स्टडी करणार आहोत. म्हणजेच आज ह्या लेक्चरमध्ये आपण टोटल 6 पॉईंट कव्हर करणार आहोत. पहिला आहे व्हॉट इज सायन्स, सायन्स म्हणजे काय. दुसरं आहे ब्रांचेस ऑफ सायन्स म्हणजेच विज्ञानाच्या शाखा. त्याच्यानंतर व्हॉट इज फिजिक्स, फिजिक्स म्हणजे काय. त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फिजिक्स, फिजिक्सचे गुणधर्म. त्याच्यानंतर ब्रांचेस ऑफ फिजिक्स म्हणजेच फिजिक्सच्या शाखा. आणि शेवटी सगळ्यात शेवटी आपण स्टडी करणार आहोत नीड ऑफ फिजिक्स म्हणजे फिजिक्ससाठी आपल्याला फिजिक्स समजून घेण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे हे आपण स्टडी करणार. आता यातला पहिला पॉईंट आपण स्टार्ट करतोय, व्हॉट इज अ सायन्स. तर व्हॉट इज अ सायन्स हे समजून घेण्यासाठी आपण काय करूया, तर समोर एक मी तुमच्या आकृती काढलेली आहे. इथं हे जे दिसतंय हे एक झाड आहे. झाड म्हटलं की आपण माहिती आहे त्याला काय असणार, फांद्या असणार, त्याला पानं असणार आहेत, बरोबर. तर हे झाड जे आहे त्याला आपण काय म्हटलंय, नॉलेज. नॉलेज म्हणजे काय, तर ज्ञान. आणि ह्याच्या असंख्य अशा फांद्या आहेत, त्यांना आपण काय म्हणतोय, ब्रांच. तर या ज्ञानरूपी झाडाची एक छोटीशी फांदी म्हणजे आपण काय म्हणू शकतोय, सायन्स. तर ही काय झाली, फांदी म्हणजेच काय म्हणतो आपण, ब्रांच. ब्रांच ऑफ दिस नॉलेज. सो सायन्स इज काय असेल, ब्रांच ऑफ नॉलेज, असे आपण त्याची डेफिनेशन करू शकतो. पण ही एवढीशीच डेफिनेशन आपल्याला पुरेशी नाही, कारण इथं असंख्य अशा आहेत, ब्रांच आहेत, पण त्यांना आपण काय म्हणू शकत नाही, सायन्स म्हणू शकत नाही. म्हणजे इथं काहीतरी वेगळे मेथड असणार आहे, इथं काहीतरी वेगळा फेनॉमेनॉन असणार. बघूया आता, सायन्स इज अ ब्रांच ऑफ नॉलेज. त्याच्यानंतर आपण काय करूया, सायन्स समजून घेण्यासाठी काही एक्झाम्पल घेऊया. एक एक्झाम्पल घेऊया आपण कोणतं, ग्रॅव्हिटी. आपल्याला सर्वांना माहिती आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम आपण सर्वांनी शिकलेला आहे. त्याचनंतर आपण बरेच फेनॉमेनॉन सायन्समध्ये शिकलेले आहोत. सायन्समध्ये आपण हा सुद्धा स्टडी केलेला आहे, प्लांट्स, ग्रोथ ऑफ द प्लांट्स, इट्स स्ट्रक्चर, इंटरनल एक्सटर्नल स्ट्रक्चर, ॲनिमल्स ग्रोथ, हे सुद्धा स्टडी केलं आहे. त्याचबरोबर काही केमिकल्स, या सर्वांचा आपण स्टडी केलेला आहे. त्यानंतर काय असेल, बऱ्याच गोष्टी आपण आत्तापर्यंत सायन्समधून शिकवत आलेलो आहोत. तर ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षण म्हणतो किंवा एनर्जी असेल. तर या सर्वांचा आपण आत्तापर्यंत स्टडी केले. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सर्व गोष्टी
या सगळ्या थिंग्स फेनॉमिना या कुठं घडत आहेत, तर एखादी वस्तू आपण आकाशात फेकली असता ती पुन्हा पृथ्वीकडे येते. हे आपण काय म्हणतोय, गुरुत्वाकर्षणाच्या नियमामध्ये शिकलेले आहे. म्हणजे त्या वस्तूला पृथ्वी खेचत असते हे आपल्याला इथून समजेल. आता हे सगळं निसर्गरित्या घडत असतं. म्हणजे हे सगळे कुठले फिनॉमिनॉन आहेत, ऑल दीज आर नॅचरल फिनॉमिनॉन. या सगळ्या कुठल्या गोष्टी आहेत, नैसर्गिक बाबी आहेत, म्हणून आपण त्यांना काय म्हणूया, नॅचरल फेनॉमिनॉन. या सगळ्या कुठल्या बाबी आहेत, नॅचरल गोष्टी. आता जरी न्यूटन्सनं सांगितलं असेल की दोन वस्तूमध्ये गुरुत्वाकर्षण बल असतं किंवा एखादी वस्तू वरती फेकली असता ती जमिनीवरती येते, फक्त त्यांनी काही सांगितले ते थिअरी सांगितलेली आहे. पण तेवढ्या थिअरीवरती आपण बसणार नाही. तेवढा सायन्स स्टडी करू, तेवढा आपण काय करतो, प्रॅक्टिकल करून बघणार आहोत. म्हणजे सायन्सचा अभ्यास करत असताना आपण दोन गोष्टींचा विचार करतो. एक कसं असेल तर थेरॉटिकली, आणि दुसरा कोणता असणार आहे तर प्रॅक्टिकली. फक्त थेरॉटिकली किंवा प्रॅक्टिकली आपण करणार नाही, तर दोन्ही गोष्टी आपल्याला दोन्ही बाबींनी ते प्रूफ झालं पाहिजे. म्हणून आपण याची डेफिनेशन असं करूया. पहिलं तर आहेच, सायन्स इज द ब्रांच ऑफ नॉलेज. आता इथे आपण काय करूया, विच डील्स विथ, याचा अर्थ काय होतो, विच डील्स विथ म्हणजे च्या बाबतीत किंवा च्या संबंधित असणे असं म्हणतो. विच डील्स विथ स्टडी, इथं तर आपण काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. स्टडी ऑफ कुठल्या गोष्टींचा करणार आहोत, नॅचरल फेनॉमिनॉन. काय असेल, स्टडी ऑफ नॅचरल फेनॉमिनॉन. आणि हा स्टडी कसा करणार आहोत, दोन्ही बाबतीने करणार आहोत, म्हणजे समांतरपणे करणार. हा जो काही स्टडी कसा करणार आहोत आपण, तर समांतरपणे करणार आहोत. म्हणजे कसा, थेरॉटिकली आणि प्रॅक्टिकली. समांतरपणे म्हणजे काय समजू शकतोय, दॅट इज काय सिमेट्रिकली. तेच काय, समांतरपणे, सिमेट्रिकली. बाय कोणकोणत्या पद्धतीने करणार आहोत, थेरॉटिकली अँड, आणि कुठल्या पद्धतीने करणार आहोत, प्रॅक्टिकली, किंवा आपण काय म्हणू शकतोय, एक्सपेरिमेंटिकली. तर काय असेल, प्रॅक्टिकली. तर ह्या पद्धतीने आपण सायन्सची डेफिनेशन बनवलेले. तर सायन्स म्हणजे काय असेल, सायन्स इज द ब्रांच ऑफ नॉलेज विच डील्स विथ स्टडी ऑफ नॅचरल फिनॉमिनॉन सिमेट्रिकली बाय थेरॉटिकली अँड प्रॅक्टिकली. ह्या सगळ्या बाबतींचा आपण गोष्टींवरून आपण काय केलेलं आहे, सायन्सची डेफिनेशन बनवलेली आहे. आता ह्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. आपल्याला काय बघायचं आहे, ब्रांचेस ऑफ सायन्स. आता ब्रांचेस ऑफ सायन्स जर म्हटलं, बेसिकली आपण ब्रांचेस ऑफ सायन्स, विज्ञानाच्या शाखा बघायला गेलो तर फिजिकल सायन्स, अर्थ सायन्स आणि लाईफ सायन्स अशा 3 गोष्टीमध्ये सायन्सला क्लासिफाईड करता येईल. बट आपल्यासाठी आता आपण जे काही 2 वर्ष इथं स्टडी करणार आहोत, त्यासाठी त्या पद्धतीने आपण सायन्सला थोडंसं 3 वेगळ्या भागामध्ये डिस्ट्रीब्यूट करतोय. तर सायन्समध्ये आपण 3 विषय शिकणार आहोत. तर कोणकोणते असतील, तर पहिला विषय आहे कोणता असणार आहे, तर फिजिक्स. यामधला जो पहिला विषय आहे तो कोणता आहे, फिजिक्स. आता फिजिक्स म्हणजे काय बघूया. आता फिजिक्स ही काय आहे, तर ब्रांच आहे. फिजिक्स ही कोणाची ब्रांच आहे बघा, फिजिक्स इज अ ब्रांच ऑफ सायन्स. म्हणजे फिजिक्स ही विज्ञानाची शाखा आहे. त्याच्यानंतर विच डील्स विथ, म्हणजे ही कशाशी संबंधित आहे, विच डील्स विथ कशा संबंधित आहे बघा, स्टडी ऑफ मॅटर अँड एनर्जी, दॅट इज फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल. ह्या शाखेमध्ये, विज्ञानाच्या शाखेमध्ये आपल्याला तर काय करायचं आहे, स्टडी ऑफ मॅटर, जे काही मटेरियल आहे, त्याचबरोबर त्याच्या ज्या काही फिजिकल प्रॉपर्टीज असतील, लेंथ, मास इट्सेट्रा, म्हणजे फोर्स असेल, याच्यामध्ये काय करणार, इलेक्ट्रिसिटी वगैरे, या सर्व जे काही एनर्जी आहेत त्या सर्वांचा अभ्यास आपल्याला कुठं करायचा आहे, तर फिजिक्समध्ये आपल्याला स्टडी करायचं. फिजिक्सबद्दल आपण डिटेल्समध्ये आपण पुन्हा बघणार आहोत. पण याची डेफिनेशन काय होईल, तर फिजिक्स इज अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ मॅटर अँड एनर्जी, म्हणजेच दॅट इज फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल. याच्यानंतर आपण दुसरी एक ब्रांच बघणार आहोत, ती कोणती आहे, तर केमिस्ट्री. अगेन केमिस्ट्री सुद्धा काय आहे, इज अ ब्रांच ऑफ सायन्स. ही सुद्धा काय आहे, विज्ञानाची शाखा आहे.
म्हणून काय म्हटलं, ब्रांच ऑफ सायन्स. केमिस्ट्री इज अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ, ही सुद्धा कशाशी संबंधित आहे बघा, विच डील्स विथ स्टडी ऑफ, कशाशी म्हटले तर स्टडी ऑफ. तर पहिला पॉईंट काय आहे, कंपोजिशन. आता कंपोजिशनचा अर्थ काय तर कंटेंट्स, त्याच्यामध्ये असणाऱ्या गोष्टी. स्ट्रक्चर, स्ट्रक्चर म्हणजे तो कसा बांधला गेलेला आहे, मटेरियल कसा बांधला गेलेला आहे. त्याचबरोबर चेंजेस अँड प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल, त्याच्यामध्ये काय चेंजेस होऊ शकतात, त्याचबरोबर प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल बघणार आहोत. ऑन द बेसिस ऑफ द केमिकल बॉन्ड अँड रिलेशन, ते सुद्धा आपण काय करणार आहोत, मटेरियलच्या प्रॉपर्टीज स्टडी करणार आहोत. मात्र कशाच्या बेसिसवरती तर केमिकल बॉन्ड्स आणि त्यांचे रिलेशन्स जे आहेत त्या गोष्टीवरून आपण काय करणार आहोत, हे तर मटेरियलच्या प्रॉपर्टीज स्टडी करणार आहोत. आणि त्याच्यानंतर शेवटची ब्रांच म्हणजे असेल बायोलॉजी. सो बायोलॉजी इज अगेन ब्रांच ऑफ सायन्स. इथे आपण बघू शकतो ही कुणाची शाखा आहे, विज्ञानाची शाखा आहे ही सुद्धा. विच डील्स विथ, ही सुद्धा कशाची रिलेटेड आहे बघा, स्टडी ऑफ इंटरनल अँड एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजेच इंटरनल मीन्स अंतर आणि एक्सटर्नल म्हणजे बाह्य म्हणतो आपण. स्ट्रक्चर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सर्व काही जे काही सजीव आहेत त्यांचा अभ्यास आपण कशामध्ये करणार आहोत, बायोलॉजीमध्ये. दॅट इज ऑल प्लांट्स अँड ॲनिमल, या सर्वांचा अभ्यास आपण कशामध्ये करणार आहोत तर बायोलॉजी या सब्जेक्टमध्ये करणार. आता या पेजवरती आपण काय काय पडलं, व्हॉट इज सायन्स, त्याच्यानंतर ब्रांचेस ऑफ सायन्स, 3 ब्रांचेस आहेत कोणकोणत्या, फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी. तर व्हॉट इज सायन्स हा पॉईंट पण इथंच कव्हर होतोय. व्हॉट इज फिजिक्स हा पॉईंट पण इथंच कव्हर होईल. फिजिक्स म्हणजे काय असेल बघा, ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ मॅटर अँड एनर्जी, दॅट इज फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल. आता आपण काय करूया, पुढच्या पॉईंटकडे आपल्या वळूया. नेक्स्ट पॉईंट काय असणार आहे तर ब्रांचेस ऑफ फिजिक्स. पुढचा पॉईंट कोणता आहे, ब्रांचेस ऑफ फिजिक्स. तर फिजिक्सच्या कोणकोणत्या ब्रांचेस आपल्याला पुढं भविष्यात स्टडी करायला मिळतील हे बघणार आहोत. तर फिजिक्स इज बेसिकली क्लासिफाईड इंटू 5 टाईप्स. फिजिक्सला काय केले, बेसिकली 5 टाईप्समध्ये क्लासिफाईड केलेलं आहे. तर पहिला कोणता आहे, मेकॅनिक्स. तर याच्यामध्ये आपण पहिला टाईप घेणार आहोत, कोणता असेल, मेकॅनिक्स. मेकॅनिक्स मीन्स विच इज डील्स विथ द काय असेल, मेकॅनिक्स विच इज डील्स विथ द ऑर दिस ब्रांच इज बेस्ड ऑन द न्यूटन्स लॉ. जे काही न्यूटन्सचे लॉ आहेत त्याच्यावरती डिपेंड असणारी ही ब्रांच आहे. याच्यामध्ये आपण कशाचा स्टडी करणार आहोत तर फोर्स, डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी इट्सेट्रा, या सर्व बाबींचा अभ्यास आपण कशामध्ये करणार आहोत, मेकॅनिक्स. याच्यामध्ये फ्लुइड मेकॅनिक्स सुद्धा येईल, गॅसेसचा सुद्धा याच्यामध्ये स्टडी करणार आहोत. जे फायनाईट ऑब्जेक्ट आहेत त्यांचा, फायनाईट म्हणजे आपल्याला ज्यांचं मोजमाप करता येईल अशा गोष्टी, सहज मोजमाप करता येईल सगळ्या गोष्टींचंच आपण मोजमाप करणार आहोत फिजिक्समध्ये. मात्र जे काही फायनाईट ऑब्जेक्ट आहेत त्यांचे जे काही मोशनमध्ये आहेत त्यांचा पूर्ण स्टडी आपण कशामध्ये करणार आहोत, मेकॅनिक्समध्ये. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये फोर्स असेल, डिस्प्लेसमेंट असेल, वेलॉसिटी असेल, भरपूर अशा गोष्टींचा अभ्यास कशामध्ये करणार आहोत, मेकॅनिक्स. नेक्स्ट ब्रांच आहे थर्मोडायनॅमिक्स. आता इथं थर्म हा वर्ड या पूर्ण ब्रांचबद्दल माहिती मिळवून देतोय. थर्म इज रिलेटेड टू हीट. हा कशाशी रिलेटेड आहे तर हीट या शब्दाशी रिलेटेड आहे. हीट म्हणजे काय असणार आहे, उष्णता. आता ह्या ब्रांचमध्ये काय असेल बघा, दिस ब्रांच इज डील्स विथ द हीट एनर्जी, स्टडी ऑफ हीट एनर्जी अँड देअर कन्वर्जन इन अदर एनर्जी. म्हणजे हीट एनर्जी उष्णता आणि तिचे इतर एनर्जी, इतर ऊर्जेमध्ये, उष्णता ऊर्जेचे इतर ऊर्जेमध्ये होणार जे काही कन्वर्जन आहे, रूपांतर आहे, या सर्वांचा स्टडी आपण कशामध्ये करणार आहोत, थर्मोडायनॅमिक्समध्ये करणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट ब्रांच आहे ऑप्टिक्स. पुढची ब्रांच कोणती असणार आहे, ऑप्टिक्स. ऑप्टिक्स इज रिलेटेड टू लाईट. कशाशी रिलेटेड आहे, लाईट. लेन्स. त्याच्यानंतर काय असणार आहे,
लाईट झाला, लेन्स झाला, त्याच्यानंतर मायक्रोस्कोप, टेलिस्कोप, या बाबींचा अभ्यास आपण कशामध्ये करणार आहोत? ऑप्टिक्समध्ये लाईट म्हणजे काय असेल? द रिफ्लेक्शन ऑफ लाईट, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, त्यानंतर इंटरफेरन्स, डिफ्रॅक्शन हे कन्सेप्ट असेल. लेन्स, कॉन्व्हेक्स लेन्स, कॉन्केव्ह लेन्स, त्याचबरोबर त्यांचं कॉम्बिनेशन, या सर्वांचा अभ्यास. त्याचबरोबर मायक्रोस्कोप म्हणजे सूक्ष्मदर्शिका, त्याचबरोबर टेलिस्कोप म्हणजेच दुर्बीण वगैरे आपण म्हणतो. ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण कशामध्ये करणार आहोत? ऑप्टिक्स या गोष्टीमध्ये करणार आहोत. त्याच्यानंतर चौथी जी ब्रांच आहे ती आहे इलेक्ट्रोडायनॅमिक्स. आता इथं डायनॅमिक हा जो वर्ड आहे, नेहमी आपण डायनॅमिक या शब्दाचा अर्थ असं घेणार आहोत, नॉट स्टॅटिक म्हणजे स्टेडी नाही, थांबलेला नाही, जो काय असेल मूव्हिंग असेल, चेंजिंग असेल, त्याला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रोडायनॅमिक्स. आता इलेक्ट्रोडायनॅमिक्समध्ये आपल्याला बेसिकली काय स्टडी करायचं आहे तर आपण अभ्यासलेलं आहे. एक प्लास्टिकचा कंगवा जर आपण आपल्या केसावरती फिरवला आणि तो कागदांच्या तुकड्यावरती नेला तर तो काय होतात? कागदाचे तुकडे त्या कंगव्याकडे आकर्षले जातात. हा स्टडी आपण केलेला आहे. म्हणजे काय असेल त्याला आपण कुठले म्हटले? इलेक्ट्रोस्टॅटिक्स असं म्हणतोय. इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा अभ्यास करणार आहोत त्याच्यानंतर करंट इलेक्ट्रिसिटी, त्याच्यानंतर मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, हे सुद्धा आपण स्टडी केलेलं आहे आतापर्यंत 10वीपर्यंत. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे करंट कॅरिंग कंडक्टर, एखाद्या कंडक्टरमधून, वाहकामधून करंट पास केला, जाऊ दिला तर त्याच्याभोवती मॅग्नेटिक फील्ड निर्माण होते, चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. यालाच काय म्हणतो आपण? मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. त्याच्यानंतर मॅग्नेटिक फील्डवरून आपण काय करू शकतोय? इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करू शकतो, तर त्याला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, EMI. या सर्वांचा स्टडी आपल्याला या ब्रांचमध्ये करायचा आहे, इलेक्ट्रोडायनॅमिक्स या ब्रांचमध्ये. त्याच्यानंतर पाचवी जी ब्रांच म्हटलेली आहे ती कोणती असणार आहे? मॉडर्न फिजिक्स और ॲटॉमिक और न्यूक्लिअर फिजिक्स. मॉडर्न फिजिक्स असं, कारण हे आत्ता नव्याने अस्तित्वात येणाऱ्या ब्रांचेस आहेत असं म्हटलंय. ॲटॉमिक आणि सब ॲटॉमिक, ॲटम और स्टडी ऑफ ॲटम अँड सब ॲटॉमिक पार्टिकल्स. म्हणजेच अणू आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या जे काही पार्टिकल्स आहेत या सगळ्यांचा, किंवा न्यूक्लियस आणि न्यूक्लिअर मध्ये जे काही पार्टिकल्स आहेत, म्हणजेच काय म्हणतो आपण? न्यूक्लियसमध्ये असणारे न्यूट्रॉन असेल, प्रोटॉन असेल, या सर्वांचा स्टडी आपण कशामध्ये करणार आहोत? अणू, रेणू म्हणजेच काय असेल? अणू म्हणजे ॲटॉम, रेणू म्हणजे मॉलिक्युल्स. तर लहानात लहान या बाबीचा आपण स्टडी या मॉडर्न फिजिक्स म्हणजेच ॲटॉमिक अँड न्यूक्लिअर फिजिक्समध्ये करणार आहोत. त्याचबरोबर सेमिकंडक्टर्स आपल्याला माहिती आहे, धातू आणि धातू सदृश्य आपण प्रकार बघितले, तर सेमिकंडक्टर्स सुद्धा आपण काय करणार आहोत? तिथं स्टडी करणार आहोत. हा सगळा पार्ट मॉडर्न और आपण त्याला कमी ॲटॉमिक अँड न्यूक्लिअर फिजिक्समध्ये येणार. हे 5 बेसिक आपण काय म्हणतोय ब्रांचेस आपण कशाच्या कन्सिडर केलेले आहेत? फिजिक्सच्या कन्सिडर केले आहेत. मी इथं आणखीन एक ठेवलेले अदर ब्रांचेस. आता अदर ब्रांचेस म्हणजे काय? तर नव्याने आलेल्या नॅनो ब्रांच एक असेल. त्याच्यानंतर सॉलिड स्टेट फिजिक्स याचा अभ्यास आपण इथे करणार आहोत. अशा अनेक ब्रांचेस जे आपल्याला इथं अदर ब्रांचेसमध्ये नावं घेता येईल. तर ह्या झाल्या ब्रांचेस ऑफ फिजिक्स. म्हणजे फिजिक्सच्या आपण किती ब्रांच पडल्या आहेत? बेसिकली 5. कोणकोणत्या आहेत? मेकॅनिक्स, दॅट इज विच इज डिपेंड अपॉन काय असणार आहे? न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आणि याच्यामध्ये आपण काय करणार आहोत? तर मोशनमुळे होणारा, म्हणजे तो काय असेल? स्थायू असेल, द्रव असेल किंवा वायू असेल, सॉलिड, लिक्विड और गॅसेस, त्यांचा अभ्यास, त्यांच्या मोशनचा अभ्यास आपण कशामध्ये करणार आहोत? मेकॅनिक्स. थर्मोडायनॅमिक्स म्हणजे आपण सांगितलं, थर्मोडायनॅमिक्स म्हणजे काय? जी शाखा
फिजिक्सची कशाशी रिलेटेड आहे, स्टडी ऑफ हीट एनर्जी अँड देअर कन्व्हर्जन इन अदर एनर्जीज. उष्णता आणि त्याचे इतर ऊर्जेमध्ये होणारे रूपांतर याच्यावरती डिपेंड आहे. फॉर एक्झाम्पल आपण काय सांगितले तर हीट इंजिन, त्याच्यानंतर काय असेल रेफ्रिजरेटर यांचा वगैरे आपण अभ्यास याच्यामध्ये करणार. नंतर आहे ऑप्टिक्स, द ब्रांच ऑफ फिजिक्स विच इज डील विथ स्टडी ऑफ लाईट, लेन्स, मायक्रोस्कोप, टेलिस्कोप इट्सेट्रा इज कॉल्ड ॲज ऑप्टिक्स. इलेक्ट्रोडायनॅमिक्स म्हणजे आपण काय म्हटलं नेक्स्ट घेतले ते द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ स्टडी ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक्स, करंट, इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट और इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या सगळ्यांचा अभ्यास इथं करणार आहोत. त्याच्यानंतर काय म्हटले मॉडर्न फिजिक्स, याच्यामध्ये आपण ॲटम आणि सब ॲटॉमिक पार्टिकल्सचा अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये काय असेल इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन किंवा त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत त्यांचा अभ्यास इथं करणार आहोत. त्याचबरोबर सेमीकंडक्टर्स यांचा अभ्यास आपण इथं करणार आहोत. आणखी काही ब्रांचेस, अदर ब्रांचेस कोणते असतील, नॅनो टेक्नॉलॉजी, सॉलिड स्टेट फिजिक्स या सर्वांचा अभ्यास आपण इथं करणार आहोत. सो दीज आर द ब्रांचेस ऑफ फिजिक्स. आता याच्यानंतर पुढचा पॉईंटला आपण जाणार आहोत. पुढचा पॉईंट आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फिजिक्स. फिजिक्सची कॅरेक्टरिस्टिक कोणती आहे ते आपल्याला स्टडी करायचे. आता पहिल्यांदा फिजिक्स इज बेस्ड ऑन द ऑब्झर्वेशन. फिजिक्स म्हणण्यापेक्षा सायन्स हा ऑब्झर्वेशनवरती डिपेंड आहे. आता ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण ही दोन प्रकारची असू शकतात. पहिला आहे क्वालिटेटिव्ह आणि दुसरं आहे क्वांटिटेटिव्ह. दोन प्रकार आपण सांगितले. कोणता आहे पहिला क्वालिटेटिव्ह ऑब्झर्वेशन आणि क्वांटिटेटिव्ह ऑब्झर्वेशन. या दोन्हींच्या बाबतीत आपण बघूया थोडक्यात. क्वालिटेटिव्ह ऑब्झर्वेशनमध्ये एक एक्झाम्पल घेऊया. तर एक एक्झाम्पल घेऊया, द स्काय इज ब्ल्यू. आणि दुसरं एक एक्झाम्पल घेऊया, राम इज टॉलर दॅन यू. दोन एक्झाम्पल घेतलेत आपण. पहिलं काय सांगतोय, स्काय इज ब्ल्यू म्हणजे आकाश निळ आहे आपण सांगतोय. म्हणजे क्वालिटी सांगितले तर काय आकाशाची क्वालिटी काय सांगितली, तो निळ आहे. तो आपल्याला माहिती काय मिळते, फक्त तो त्याची क्वालिटी मिळते म्हणजे तो ब्ल्यू आहे एवढंच आपल्याला ते मिळणार आहे. त्याचबरोबर राम इज टॉलर दॅन यू, राम तुमच्यापेक्षा उंच आहे. म्हणजे इतर रामची क्वालिटी समजली आपल्याला काय तर टॉलर आहे. ही जर एक्झाम्पल आपल्याला क्वांटिटेटिव्हमध्ये घ्यायची असेल तर आपल्याला असं लिहावं लागेल, द स्काय इज 60% ब्ल्यू. तर हे कुठलं होईल, क्वांटिटेटिव्ह एक्झाम्पल होणार आहे. आणि दुसरं आहे राम इज 6 सेंटीमीटर टॉलर दॅन यू. आता याच्यामध्ये क्वांटिटी आलेली आहे 60%. आपल्याला इथं त्याची क्वालिटी ही समजते, त्याचबरोबर काय असणार आहे क्वांटिटी. म्हणजे इथं बघा आकाश ब्ल्यू आहे हे आपलं ऑब्झर्वेशन झालंच, त्याचबरोबर तो किती पर्सेंटने ब्ल्यू आहे हे सुद्धा आपल्याला समजलेलं आहे. त्याचबरोबर राम इज टॉलर दॅन यू, तो टॉलर आहे हे आपल्याला क्वालिटेटिव्हवरून सुद्धा समजलं होतं. मात्र एक्झॅक्टली त्याची व्हॅल्यू आपल्याला कशावरून समजणार आहे, क्वांटिटेटिव्ह. म्हणजे दोन्ही जर कम्पेअर केले तर आपल्याला क्वांटिटेटिव्ह ऑब्झर्वेशन हे काय करणार आहेत, खूप मदत असणार आहेत. आणि ही क्वांटिटेटिव्ह ऑब्झर्वेशनची गरज कशामध्ये असणार आहे, किंवा क्वांटिटेटिव्ह ऑब्झर्वेशन इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फिजिक्स. फिजिक्सचं ते काय असणार आहे, कॅरेक्टरिस्टिक असणार आहे. त्याच्यानंतर आहे मेजरमेंट. आत्ताच आपण बघितलं तर क्वांटिटेटिव्ह ऑब्झर्वेशन हे कशाची गरज आहे, फिजिक्सची गरज आहे किंवा ते कॅरेक्टरिस्टिक्स आहे. क्वांटिटी हा वर्ड आला तर आपल्याला काय करायची गरज आहे, मेजरमेंट करण्याची गरज आहे. सो मेजरमेंट्स अँड ॲक्युरेसी आर अगेन बेसिक्स ऑफ फिजिक्स. म्हणजे फिजिक्सचं मूळ काय आहे तर मेजरमेंट्स आहेत. मेजरमेंट्सवरतीच काय असणार आहे, फिजिक्स डिपेंड्स आहे. आणि जे काही मेजरमेंट्स आपण करणार आहोत ती कसे असणार आहेत, ॲक्युरेट असणे गरजेचं आहे. मेजरमेंट्स म्हणजेच मोजमाप. मेजरमेंट्स आर बेसिस ऑफ फिजिक्स. फिजिक्सचं मूळ आहे.
त्याच्यानंतर काय म्हणतोय तर मेजरमेंट्स म्हणजे मोजमापन हे काय असणार फिजिक्ससाठी बेस असणार आहे. त्याचबरोबर केलेलं मेजरमेंट कसं असलं पाहिजे ॲक्युरेट. जेवढं मेजरमेंट ॲक्युरेट असेल तेवढे तुमचे रिझल्ट काय असणार आहेत ॲक्युरेट असणार. एखादा एक्सपेरिमेंट करत असेल किंवा प्रॅक्टिकल करत असेल तर मेजरमेंट्स कसे लागणार आहेत आपल्याला ॲक्युरेट. सो दिस इज अ सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फिजिक्स. देन थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स इज लॉज अँड प्रिन्सिपल आर युनिव्हर्सल. आता आपण फिजिक्स स्टडी करू किंवा सायन्स स्टडी करू तर याच्यामध्ये काय असणार आहे तर काही लॉज असणार आहेत, प्रिन्सिपल्स असणार आहेत, काही नियम असणार आहेत. आणि हे कसे असतील युनिव्हर्सल. युनिव्हर्सल म्हणजे पूर्ण विश्वाने मान्य केलेले असणार आहेत. एखादा नियम जर आपण फिजिक्समधला घेतला तर तो सगळ्या ठिकाणी म्हणजेच एखादा नियम आपण लागू केला तर तो फक्त एका ठिकाणी लागू होऊन चालणार नाही. तो विश्वामध्ये कुठेही त्याच पद्धतीनं फॉलो झाला पाहिजेत. म्हणजेच न्यूटन्स नियम आपण सांगतोय तर हा फक्त भारतात उभे होऊन चालणार नाही, लागू होऊन चालणार नाही. तो सगळ्या ठिकाणी त्याच पद्धतीने काय झाला पाहिजेत ॲप्लाय झाला पाहिजेत किंवा त्याच पद्धतीने काय झाला पाहिजेत फॉलो झाला पाहिजेत. तर काय असणार म्हणजे ही कॅरेक्टरिस्टिक कुणाची असणार आहे फिजिक्सची असणार आहे. दॅट इज लॉज अँड प्रिन्सिपल्स आर युनिव्हर्सल. फक्त कोणत्या देशात नाही तर संपूर्ण विश्वात सगळे लॉज आणि प्रिन्सिपल कसे असणार ते लागू होतील. त्याच्यानंतर शेवटचं आहे एव्हर डायनॅमिक्स. आता मगाशीच सांगितलं डायनॅमिक्स या शब्दाचा अर्थ काय होतोय नॉट स्टॅटिक्स. आता स्टॅटिक्स म्हणजे पहिल्यांदा बघूया स्टॅटिक्सचा अर्थ काय होतोय स्टेडी. स्टॅटिक्सचा अर्थ काय होतोय स्टेडी म्हणजे थांबलेला किंवा स्थिर मध्ये. आता इथे काय म्हटलंय एव्हर डायनॅमिक्स म्हणजे काय झालं नॉट स्टॅटिक्स म्हणजे हा स्थिर नाही तर काय आहे चेंजिंग आहे. आताच आपण सांगितलं याच्यामध्ये काही लॉज असणार आहेत, काही प्रिन्सिपल असणार आहेत. मात्र हे लॉज आणि प्रिन्सिपल पुढे जाऊन काय होऊ शकतात बदलूही शकतात. म्हणजे त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. कुठलाही कन्सेप्ट काय नाही स्टॅटिक्स नाही, परमनंट नाही, त्याच्यामध्ये काय होऊ शकतात चेंजेस होऊ शकतात. अँड दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द फिजिक्स. ही काय झाली फिजिक्सची कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहेत. कोणकोणती कॅरेक्टरिस्टिक्स पहिले आपण तर ऑब्झर्वेशनमध्ये सांगितलं क्वांटिटेटिव्ह ऑब्झर्वेशन इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फिजिक्स. मेजरमेंट्स अँड ॲक्युरेसी. मेजरमेंट्स आर द बेसिस ऑफ फिजिक्स. त्याच्यानंतर लॉज अँड प्रिन्सिपल आर युनिव्हर्सल. इथले जे काही लॉज आणि प्रिन्सिपल आहेत ते संपूर्ण विश्वामध्ये काय असणार आहेत लागू होणार आहेत. आणि शेवटचा सांगितला इट इज एव्हर डायनॅमिक्स म्हणजे ही चेंजिंग प्रोसेस आहे. याच्यामध्ये कुठली गोष्ट परमनंट नाही. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत शेवटची स्लाईड म्हणजे नीड ऑफ फिजिक्स. नीड ऑफ फिजिक्स ऑर रिक्वायरमेंट ऑफ फिजिक्स. तर फिजिक्स शिकण्यासाठी आपल्याला काही गोष्टी लागणार एक आपण बघूया. पहिला आहे सिम्पल मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्स म्हटल्यानंतर घाबरून जायची गरज नाही म्हणून मी मुद्दाम वर्ड वापरला आहे सिम्पल मॅथमॅटिक्स. तर याच्यामध्ये आपल्याला काय लागणार आहे ट्रिग्नॉमेट्री जी काय आत्ता आपण शिकलेलो आहोत तर ती ट्रिग्नॉमेट्री असेल. त्याच्यानंतर काही डेरिव्हेशन त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्स त्याचबरोबर इंटिग्रेशन. या सर्वांचा उपयोग आपण कशामध्ये करणार आहोत फिजिक्समध्ये करणार आहोत. आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण सिम्पल मॅथमॅटिक्स ज्याची गरज आहे त्या ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन साइन थिटा कॉस थिटा टॅन थिटा कसे लक्षात ठेवायचे हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन या सर्व बाबींचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. सो नीड ऑफ फिजिक्स इज पहिली काय असेल ट्रिग्नॉमेट्री, डेरिव्हेटिव्स, इंटिग्रेशन दॅट इज सिम्पल मॅथमॅटिक्स. नेक्स्ट आहे फिजिकल क्वांटिटीज अँड मेजरमेंट्स. परत वर्ड आलेला आहे मेजरमेंट्स. आता फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय द क्वांटिटी which can be measured. The quantity which can be measured by an instrument is called physical quantity. Is called physical quantities. अशा गोष्टी ज्या काय करू शकतो आपण
मेजर करू शकतोय, ज्याचं मोजमापन करू शकतोय. इन्स्ट्रुमेंट म्हणजे एखाद्या साधनाच्या साहाय्याने मोजमापन करू शकतोय, अशा क्वांटिटीने आपण काय म्हणणार आहोत, फिजिकल क्वांटिटीज. आता आपल्याला बरीच एक्झाम्पल माहिती आहेत. आपण दुकानला जातो, साखर आणली 1 kg, जे काय झालं, आपण साखर मोजून आणली. इन्स्ट्रुमेंट काय असेल, बॅलन्स वापरला असेल तर तिथे आपण मोजलेले आहे. मग ते काय असेल तर मास आपण त्याचं मोजलेलं आहे, वस्तुमान मोजलेलं आहे किंवा वजन म्हणून आपण त्याचं केलेलं आहे. तर किती असेल ते, मग मास ही काय झाली, फिजिकल क्वांटिटी झाली असेल त्याची. अशा बऱ्याच गोष्टी आपण नेहमी व्यवहारात मोजत असतो. तर त्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहोत, फिजिकल क्वांटिटी. एखाद्या लाकडी पट्टीची लांबी मोजायची असेल तर काय करू शकतोय आपण, पट्टीच्या साहाय्याने, स्केलच्या साहाय्याने आपण ती मोजतोय. मग ही लांबी जी आहे त्याला आपण काय म्हणतोय, लेंथ. ही सुद्धा झाली फिजिकल क्वांटिटी. टाईम आपण मोजतोय तर ती कोणती झाली, फिजिकल क्वांटिटी. त्याच्यानंतर टेम्परेचर असेल, तापमानसुद्धा आपण मोजू शकतोय. तर या सर्वांना काय म्हणू शकतो आपण, लेंथ, मास, टाईम या काय आहेत, फिजिकल क्वांटिटीज. आणि त्याचं मोजमापन सुद्धा करता येणं गरजेचं आहे. सो मोजमापन करण्यासाठी मग त्याच्यासाठी काय काय गरजेचं आहे हे आपण आपल्या पहिल्या टॉपिकमध्ये स्टडी करणार आहोत. त्याच्यानंतर शेवटचा पुन्हा एकदा ॲक्युरेसी. आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण बघितलं तर फिजिक्स इज बेस्ड ऑन क्वांटिटेटिव्ह ऑब्झर्वेशन. क्वांटिटेटिव्ह ऑब्झर्वेशन हे आपण बघितलेलं आहे. म्हणजे त्याला क्वांटिटेटिव्ह ऑब्झर्वेशन ही त्याची काय आहे, कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. त्याचबरोबर याच्यामध्ये गरज कशाची आहे, मेजरमेंट्स जे आहेत, गरज मेजरमेंट्स जे आहेत. या गोष्टीवरून जर क्वांटिटेटिव्ह ऑब्झर्वेशन्स असतील आणि मेजरमेंट्स असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला जेवढी ॲक्युरेसी असेल तेवढा आपण त्या गोष्टी चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतोय, त्याबद्दल जास्त माहिती मिळवू शकतोय. तर ॲक्युरेसी हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फिजिक्समध्ये असणार आहे. तर आजच्या टॉपिकमध्ये आपल्याला जे पॉईंट कवर करायचे होते ते सर्व पॉईंट आपण कवर केलेले आहेत. व्हॉट इज सायन्स, ब्रांचेस ऑफ सायन्स, व्हॉट इज फिजिक्स, कॅरेक्टरिस्टिक ऑफ फिजिक्स, ब्रांचेस ऑफ फिजिक्स, नीड ऑफ फिजिक्स. हा इंट्रोडक्शन लेक्चर आज तुमच्यासाठी आला होता. पुढच्या वेळेला आपल्याला नीड ऑफ फिजिक्स मधल्या गोष्टींना आपण सुरुवात करणार आहोत. आपण फिजिक्सला अजून सुरुवात करणार नाही, तर फिजिक्स शिकण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीची गरज लागणार आहे ते आपण जाणार आहोत. पहिल्यांदा तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला जे काही सिम्पल मॅथमॅटिक्स लागणार आहे ते सर्व तुम्हाला समजून दिलं जाईल. त्याच्यानंतर फिजिकल क्वांटिटीज आणि मेजरमेंट हा पार्ट घेतला जाईल आणि ॲक्युरेसी हा पार्ट त्याबरोबर जोडीने कव्हर करता येईल. त्यानंतर आपण काय करणार आहोत, पहिल्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद.